स्वतःला विचारलं पाहिजे की आपल्याला स्वातंत्र्याचं मोल आहे का? हे स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यामागे अक्षरशः हजारो जणांनी सत्याग्रही बनून छातीवर लाठीचे वार तरी झेललेत. वंदे मातरम म्हणत अंदमानच्या हाल अपेष्टा सुद्धा त्यांनी उपसल्या किंवा त्यातले तर शेकडो हसत हसत फासावर गेले. आपण मनात बाळगूयात की मी हा स्वातंत्र्याचं मोल समजलेला आणि म्हणून माझं कर्तव्य नीट करणारा असा या देशाचा नागरिक होणार आहे. अर्थातच सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो आणि त्याच सर्वांना आज मी आणखी एका खास नावानी संबोधित करणार आहे. ते म्हणजे जे तन मन धन पूर्वक भारतीय आहेत अशा सर्व मित्रमैत्रिणींनो, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्णही होत आहेत आणि तिचा आपण सगळे आनंदही व्यक्त करतो आहोत, आनंद साजरा करतो आहोत. असाच आनंद साजरा करत आपल्याला आता शताब्दीकडे वाटचाल करायची. म्हणजे हा चालू आहे हा आझादी का अमृत महोत्सव. त्याला देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं की आपण सगळे आता 3 दिवस आपल्या घरी पण तिरंगा फडकवू. त्यांनी त्या मोहिमेलाही नाव दिलं हर घर तिरंगा. खरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि एका नव्या आत्मविश्वास आणि आत्मभान घेऊन तुम्ही मी म्हणजेच भारत देश अमृत कालाकडे वाटचाल करतोय. ही सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. सर्व म्हणजे सर्व. त्यात जरा सुद्धा कुठेही जात पात धर्म पंथ भाषा प्रदेश लिंग भेद काहीही नाही. सर्व की जे स्वतःला भारतीय म्हणवतात त्या सर्वांना आनंद झालाही पाहिजे. तो त्यांनी योग्य तऱ्हेने व्यक्तही केला पाहिजे आणि त्या आनंद आणि आत्मविश्वासासहित अमृत कालाकडे वाटचाल केली पाहिजे. पण काही जणांना एक प्रकारचा एक शापच आहे, तो म्हणजे तिरक लावायचं. काही असलं तरी तिरकच लावायचं. तेव्हा पंतप्रधान हर घर तिरंगा म्हणतायत का? कशाबद्दल? मग तिरंग्याचा सन्मान करणं असं कुठे बंधन आहे काय? मग तिरंग्याचा सन्मान करायला सांगणं म्हणजे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन नाही का? किंवा सिनेमाघरामध्ये राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. खरं म्हणजे ह्याच्यात सांगण्याचा संबंध कुठे आहे? ह्याच्यात सक्ती करण्याचा काय आहे? लेखनासाठी हवा असेल तर भारताच्या राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये प्रत्येक भारतीयाची कर्तव्य पण मांडण्यात आली आहेत. पण मला म्हणायचं आहे की या देशात जगायचं, याच देशाचं मीठ खायचं आणि वरतून पुन्हा आगाऊपणा करायचा की तिरंग्याचा सन्मान राखलाच पाहिजे का, राष्ट्रगीताचा सन्मान राखलाच पाहिजे का, त्याला उभं राहिलंच पाहिजे का, याचं नाव देशद्रोहच आहे. ही काय सांगण्याची गोष्ट आहे? अरे ज्याला तुम्हाला मला हा माझा देश वाटतो, आपला देश वाटतो, ही आपली संस्कृती वाटते, या हिंदी मराठी उर्दू कन्नड सहित सगळ्या भाषा आपल्या वाटतात, त्याला काय वेगळं सांगायला हवं आहे की त्या कलम 51 नुसार भाऊ
तिरंग्याचा सन्मान करणं हे भारतीय नागरिक या नात्याने तुझं कर्तव्य आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय व्यक्ती हे काय सांगायला हवंय. पण आपल्या देशामध्ये आत्ता एका खोट्या, मी त्याला तथाकथित म्हणतो, पुरोगामित्व, ते खरं पुरोगामित्व नाही. पुरोगामी म्हणजे पुढे जाणे, देशाला पुढे न्यायला पाहिजे, आपण पुढे जात राहायला पाहिजे. त्याच्याऐवजी ज्यांची बुद्धी एवढीच चालते आहे की काय तिरंग्याचा सन्मान राखलाच पाहिजे का आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखलाच पाहिजे का, तर ही अत्यंत विकृत बुद्धी आहे आणि तो देशद्रोहच आहे. तो करणाऱ्यांना सद्बुद्धी होवं. पण आपण सगळे सुदैवानी कोट्यवधी यांना आनंद आहे की आपल्याला स्वातंत्र्यही मिळालं. त्या स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट होत गेली, लोकशाही बळकट होत गेली, या देशाची राज्यघटना बळकट होत गेली. त्या सर्वाचा आनंद हवा असेल तर हे राष्ट्र, त्याची लोकशाही आणि राज्यघटना टिकली पाहिजे आणि अधिक बळकट झाली पाहिजे, याच्यासाठी काम करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे आता जे मी म्हणतोय त्याच्या मुळाशी म्हटलं तर एक सृजनशील, पण म्हटलं तर बोचरा प्रश्न आहे. तो म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याचं मोल आहे का? स्वातंत्र्याचं मोल आहे का? अमेरिकेचं जे स्वातंत्र्य युद्ध झालं 4 जुलै 1776 सुरू करून, आणि त्यात अमेरिकन स्वतंत्रता सेनानींनी ब्रिटनवर मात केल्यावर हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे राष्ट्र अस्तित्वात आलं. त्यावेळी त्याची पण घटना समिती बसली आणि तिने एक अमेरिकेसाठीची राज्यघटना तयार केली. ती करून संपल्यानंतर एकदा असं त्या अमेरिकेच्या राज्यघटना समितीच्या सभागृहाबाहेर अमेरिकेच्या राज्यघटनेच्या अनेक निर्मात्यांपैकी पण एक अत्यंत महत्त्वाचा असा बेंजामिन फ्रँकलिन, त्यांनी त्या सभागृहाच्या बाहेर पाऊल टाकलं. तिथे अनेक पत्रकार होते. त्यातल्या एकाने विचारलं, व्हॉट हॅव वी गॉट? आतल्या सभागृहामध्ये राज्यघटना तयार करणं चालू होतं ना, तर झालं का पूर्ण काम आणि काय आपल्याला काय प्रकारची राज्यघटना मिळाली? पत्रकारांनी विचारलं, व्हॉट हॅव वी गॉट? बेंजामिन फ्रँकलिननी उत्तर दिलं, रिपब्लिक इफ यू कॅन कीप इट. फार अर्थपूर्ण आहे हे वाक्य. रिपब्लिक इफ यू कॅन कीप इट. व्हॉट हॅव वी गॉट? काय मिळालं आपल्याला? बेंजामिन फ्रँकलिन म्हणतो गणराज्य, प्रजासत्ताक गणराज्य, की इथे राज्य लोकांचं आहे. रिपब्लिक व्यक्तीचं नाही, कोणा विशिष्ट घराण्याचं नाही, कोणाची जागीर नाही आणि कोणाला स्वर्गातनं वारसा मिळालाय की आम्हीच कायमचे राज्यकर्ते म्हणून नाही आहे. लोक ठरवतील. राष्ट्र म्हणजे लोक. आणि शिवाजी महाराज म्हणले तसं राज्य रयतेचं आहे, तसं हे रिपब्लिक. पण बेंजामिन फ्रँकलिन ते सांगताना आठवण करून देतो, इफ यू कॅन कीप इट. तुम्ही त्याचं रक्षण करू शकलात तर. आपणही स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक गणराज्याशी वाटचाल केली. वाक्य आपल्यालाही लागू आहे, रिपब्लिक इफ यू कॅन कीप इट. आपण जर त्याचं रक्षण करू शकलो, सांभाळू शकलो, आणि सांभाळण्याचा उपाय म्हणजे नुसतं रक्षण नसतं करायचं, संवर्धन वाढवायचं असतं, संवर्धन करायचं असतं. रिपब्लिक इफ यू कॅन कीप इट. तितकाच अर्थपूर्ण प्रसंग आहे बाबासाहेब आंबेडकरांचा.
अशीच आपल्या देशाची राज्यघटना जवळजवळ सगळी तयार झाली आणि त्यांना कोणीतरी, बहुधा तोही विचारणारा पत्रकारच होता, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, हाऊ गुड इज आवर कॉन्स्टिट्यूशन? ही राज्यघटना, आपली राज्यघटना किती चांगली आहे, हाऊ गुड इज दिस कॉन्स्टिट्यूशन? जगातल्या सगळ्या राज्यघटना कोळून प्यालेले बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, द कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट. की ही राज्यघटना किती चांगली किंवा वाईट आहे, तर आता त्या राज्यघटनेची अंमलबजावणी करणारे जेवढे चांगले किंवा वाईट आहेत, तेवढी ही राज्यघटना चांगली किंवा वाईट आहे. त्यांच्याही त्या विधानामध्ये बेंजामिन फ्रँकलिनचं विधान आणि अनेक पटींनी वाढलेला अत्यंत समृद्ध असा आशय आहे. मला जाणवतं की जेव्हा आंबेडकर म्हणतात कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट, म्हणजे आंबेडकर आपल्याला सांगतायत की आम्ही करायचं ते उत्तम काम तर आम्ही केलं. घटना समितीचे 292 सदस्य अनेक सत्रांच्या मध्ये एकत्र बसून गंभीरातल्या गंभीर, गुंतागुंतीतल्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली, आपापलं म्हणणं मांडलं. कितीही टोकाचे विरोध असले तरी ते एका शालीनतेने व्यक्त पण केले आणि एकमत घडवलं, ते त्या राज्यघटनेमध्ये व्यक्त केलं आहे. सो वी हॅव डन आवर बेस्ट, की आम्ही करून दिलं चांगलं काम. पण ते कागदावर आहे. आता जर ते प्रत्यक्ष अंमलात येण्यामध्ये आलं नाही तर आम्ही ते काम केलं, त्याला पॉईंट काय आहे? कागदावर काही आहे. मूलभूत हक्क, राज्य शासनाची दिशादर्शक कर्तव्य, केंद्र आणि राज्य संबंध की ज्यामध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, संघराज्यात्मक सहकार्य आणि कोऑपरेटिव्ह कॉम्पिटिशन, संघराज्यात्मक स्पर्धासुद्धा, याद्वारा सगळी राज्य आणि हे सगळं राष्ट्र प्रगत होत आहे. याच्यासाठीचं जर प्रत्यक्ष काम नीट झालं नाही तर ती नुसती राज्यघटना म्हणजे काळ्यावर पांढरं आहे हो, याची आंबेडकर आपल्याला जाणीव करून देत आहेत. आणि द कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट. हां, तर पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट म्हणजे काय? फक्त आपण ज्यांना निवडून देतो ते लोकप्रतिनिधी, त्यांच्यातून तयार होणारं मंत्रिमंडळ, त्यांच्यातनं निवडला जाणारा मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, केवळ ते नाही आहेत. किंवा पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट म्हणजे सरकारी अधिकारी, की चाणक्य मंडल परिवारमध्ये वावरणाऱ्या तरी बहुसंख्य मुलामुलींना पुढे कुठेतरी स्पर्धा परीक्षा देऊन महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारच्या सेवेतला अधिकारी व्हायचं असतं. शुभेच्छा आहेत त्यांना. पण पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट, या राज्यघटनेची अंमलबजावणी जे करतील ते म्हणजे ते केवळ ते सरकारी अधिकारी नाहीत, ते सगळे आहेत. पण आपण प्रत्येकजण आहोत. आपण प्रत्येकजण हे सांगतोय, आपण प्रत्येकजण. आणि राज्यघटना, लोकशाही आणि या राष्ट्राचं यश हे सगळं जर एकत्र घडायचं असेल तर ते आपण प्रत्येकाने करण्याचं काम आहे. ते कोणीतरी मुठभरांनीच फक्त तिथे दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा अशाच मुठभरांनी आपल्या व्यक्तिमत्व, आपल्या सर्वस्वाचा त्याग करून समाजाकरता समर्पणपूर्वक जगणे, केवळ ते नाही, ते ग्रेटच आहेत सगळे. आपण पण करायचं आहे. ते आपण पण करायचं आहे हे त्या रिपब्लिक इफ यू कॅन कीप इट किंवा द कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हू वूड इम्प्लिमेंट इट त्यात येतं. आणि मग आपण करायचं आहे च्या मुळाशी मी आजच्या निमित्ताची संधी घेऊन उपस्थित करतोय प्रश्न की मिळालेल्या या स्वातंत्र्याचं मोल आहे का आपल्याला? खरंच प्रत्येकाने विचारलं पाहिजे, मिळालेल्या स्वातंत्र्याचं मोल आहे का आपल्याला? बाकी मी म्हणेन लांब लांबच्या लंब्या चौड्या गप्पा करू आपण आणि मोठं कर्तृत्व, मोठं स्वप्न, मोठी क्षितिज करू ना आपण. पण मी अगदी साधं विचारतोय,
तुमच्या माझ्या देशाला रस्त्यावर सार्वजनिक जागी वाटेल तिथे वाटेल तसं पचापचा थुंकण्याची सवय आहे की बापाचा माल. कुठलीही सार्वजनिक इमारत, त्याचा जिना, त्याची कोपऱ्यातली भिंत किंवा सार्वजनिक ठिकाण बापाचा माल. पचकन वाटेल तसं थुंकायचं. हे स्वातंत्र्य आहे का? आणि याला स्वातंत्र्याचं मोल म्हणायचं का? रेल्वे स्टेशनवर जर उभं राहिलं तर दोन्ही दिशांना नजर जाईल तिथपर्यंत घाण पडलेली असते. मग स्वच्छ भारत हे काय नरेंद्र मोदींचं एकट्याचं काम आहे का? आपलं नाही, प्रत्येकाचं. तर खरं म्हणजे स्वातंत्र्याचं मोल असल्याचं आपल्या प्रत्यक्ष जीवनात दाखवून देणे म्हणजे आपलं कर्तव्य नीट करणे. पूर्णविराम. आणि सगळा विषय ह्याच्यात पूर्ण झाला की मला स्वातंत्र्याचं मोल खरंच आहे का? लक्षात घ्या सर्वजण की हे स्वातंत्र्य किती अनमोल आहे. साधारणपणाने याच 75 वर्षात एक वस्तुस्थिती आहे की आर्थिक, लष्करी आणि विज्ञान तंत्रज्ञानासहित अनेक क्षेत्र की ज्यामध्ये चीन भारताला मागे टाकून पुढे गेलाय. ती आहे, ती वस्तुस्थिती आहे. लक्षात घेतली पाहिजे, सत्य मान्य केलं पाहिजे आणि ते बदलून उद्याचा हा भारत सुद्धा तितकाच ताकदवान, तितकाच विकसित, तितकाच समृद्ध होईल यासाठी आता इथून पुढच्या 25 वर्षात काम केलं पाहिजे. पण गेल्या 75 वर्षांच्या मध्ये समजा चीन भारताला मागे टाकून पुढे गेला तर मग तो चीन हवा आहे का आपल्याला भारतीय या नात्याने? चीनमध्ये लोकशाही नाही, मूलभूत हक्क नाहीत, मानवाधिकार नाहीत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. चीनमध्ये एका पक्षाची हुकुमशाही आहे, तो म्हणजे कम्युनिस्ट पक्ष. आणि अंतिमतः त्या पक्षाच्याही सगळ्या रचनेनंतर प्रत्यक्षात ती बनते एका व्यक्तीची हुकुमशाही, तो आत्ताचा म्हणजे शी जिनपिंग. आपल्याला हवा आहे असा भारत देश? असा भारत देश की ज्यामध्ये तुम्हाला मला स्वातंत्र्य नाही काही म्हणण्याचं. ते केवढं महत्त्वाचं आहे लक्षात घ्या की आपण उठून गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींपर्यंत कोणावरही काही वाटेल ती टीका करू शकतो. इथपासून ते आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे. म्हणून आहे की त्याचं मोल येतं का लक्षात? चीनमध्येच कॅलिग्राफी नावाची एक सुंदर कला आहे. कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन कला, की फक्त अक्षरं पण ती अशा काही कलात्मक रीतीने लिहायची की तो जो शब्द लिहिलाय त्यालाही मोठा अर्थ आहे, पण त्यातलाच अर्थ अधिक व्यक्त होईल अशा कलात्मक पद्धतीने ते अक्षर लिहिले. अशी कमालीची सुंदर कला आहे. ती भारतात सुद्धा आलेली आहे, महाराष्ट्रात आहे. मराठी पण त्याच्या असामान्य उत्तम कलाकार आहेत. तर अशा एका चीनी कलाकारांनी पोस्टरच्या आकाराच्या एका कागदावर चीनी अक्षरात फक्त लिहिलं, 5th मॉडर्नायझेशन डेमोक्रेसी असे शब्द, एवढेच शब्द. 5th मॉडर्नायझेशन डेमोक्रेसी. 1979 नंतर जो चीनचा राज्यकर्ता झाला त्याचं नाव दंग शिओफंग. त्या दंग शिओफंगनी चीनला एक जगातली महासत्ता बनवण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला. त्या कार्यक्रमाचं नाव होतं 4 मॉडर्नायझेशन्स, आधुनिकीकरण. की जगातली एक महासत्ता व्हायची असेल तर या पुढच्या 4 क्षेत्रांच्या मध्ये चीन अत्याधुनिक बनला पाहिजे. ती 4 क्षेत्र होती: सैन्य, शेती, शिक्षण आणि उद्योग. 4 मॉडर्नायझेशन्स. तर या चीनी कलाकाराचा गुन्हा काय की त्याने पोस्टरच्या आकाराच्या एका कागदावर कॅलिग्राफीच्या शैलीमध्ये चीनी अक्षर लिहिली, 5th मॉडर्नायझेशन डेमोक्रेसी. आणि ते त्याचं कलात्मक ते पोस्टर
त्यांनी चीनची राजधानी बीजिंग, त्या बीजिंगचा मुख्य चौक म्हणजे तियानानमेन चौक, आणि त्या चौकामध्ये एक अशी महत्त्वाची भिंत आहे की जिच्यावर माओचं पोस्टर आहे. माओ हा आधुनिक चीनचा राष्ट्रपुरुष, त्याचं पोस्टर आहे. त्याच्या शेजारी त्यांनी जाऊन हे पोस्टर फक्त चिटकवलं. काय म्हणतोय तो? 5th मॉडर्नायझेशन डेमोक्रेसी. हां, हे म्हणल्यापासून तो जेलमध्ये आहे. आता गेली सर्व 30-40 वर्ष सडत पडलाय जेलमध्ये. बस गुन्हा काय की तो म्हणला 5th मॉडर्नायझेशन डेमोक्रेसी, आम्हाला लोकशाही हवी, आपल्याकडे ती आहे. आपले प्रतिनिधी सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, पटले नाहीत ते प्रतिनिधी सरकार तर बदलण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि नुसतं 5 वर्षात एकदा बदलेपर्यंत वाट पाहत थांबलं पाहिजे असं सुद्धा नाही आहे. हवी ती टीकामध्ये करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचं मोल आपल्याला समजतं का? हे ज्याने त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे. आणि ते स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यामागे अक्षरशः हजारो जणांनी सत्याग्रही बनून छातीवर लाठीचे वार तरी झेललेत, आणि ते झेलताना ते वंदे मातरम या मंत्राचा गजर करत होते. किंवा तसेच हजारो क्रांतिकारक तसंच वंदे मातरम म्हणत अंदमानच्या हाल अपेष्टा सुद्धा त्यांनी उपसल्या. किंवा त्यातले तर शेकडो हसत हसत फासावर गेले तेव्हा त्यांच्या मुखामध्ये वंदे मातरम हा मंत्र होता. अशा शेकडो हजारो स्त्री पुरुषांनी आपली समाजव्यवस्था बदलण्यासाठीचं सुद्धा काम केलं. त्या सर्वांचं स्मरण केलं पाहिजे. त्या सर्वांचा वारसा आपल्यामध्ये बाणवला पाहिजे. त्या सर्वांचं ऋण फेडलं पाहिजे. म्हणून हे आज आझादी का अमृत महोत्सव करताना आणि अमृतकालकडे वाटचाल करताना आनंदाने अंतर्मुख होऊन करण्याची सृजनशील प्रक्रिया आहे की स्वतःला विचारलं पाहिजे की आपल्याला स्वातंत्र्याचं मोल आहे का? स्वातंत्र्य ही केवळ अशी देवदत्त निसर्गदत्त अशी गोष्ट नाही. लोकमान्य टिळक सुद्धा जे म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, ह्याचा नीट विचार केला पाहिजे की एखादा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून तो मिळतोच असं नाही, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. स्वातंत्र्याचं मोल जर समजलं तर त्या स्वातंत्र्याचं रक्षण आणि त्या स्वातंत्र्याचं संवर्धन करण्यासाठी आपण प्रत्येकजण संघर्ष करू शकतो, केला पाहिजे. आणि मला तरी त्या संघर्षाचा रामबाण रस्ताच कळलेला आहे. तो रस्ता म्हणजे आपलं कर्तव्य नीट करणे. आनंदाची गोष्ट म्हणजे संतांनी सुद्धा आपल्याला शिकवलंय की आपलं कर्तव्य नीट करणे ही देवभक्ती आहे. म्हणजे आपलं कर्तव्य नीट करणे ही देशभक्ती पण आहे आणि ही देवभक्ती पण आहे. तर आजच्या ह्या आता आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना, त्याचा आनंद बाळगताना, झालेल्या 75 वर्षांचा आत्मविश्वास स्वतःमध्ये सामावून घेऊन पुढच्या 25 वर्षांकडे वाटचाल करताना, हर घर तिरंगा साजरा करताना आपण मनात बाळगूयात की मी हा स्वातंत्र्याचं मोल समजलेला आणि म्हणून माझं कर्तव्य नीट करणारा असा या देशाचा नागरिक होणार आहे. तसे आपण झालो तर आपलं स्वातंत्र्य, आपलं राष्ट्रीयत्व, आपली लोकशाही, आपली राज्यघटना चिरायू आहे. अशी ती चिरायू होण्यासाठी आणि आपलंही जीवन आनंदी होण्यासाठी आपण सगळे आपलं कर्तव्य उत्तम बजावणारे होऊयात, अशी या आझादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रार्थना करतो आणि आज निरोप देतो.